नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका हे पद तसं एकच. या पदासाठी जे विद्यार्थी त्यांना खूप मोठी संधी आहे क्लास 2 होण्याची, क्लास 2 होण्याची, गट ब होण्याची आणि राजपत्रित पद आहे. कोणतं पद आहे? CDPOचं पद आहे, ज्याला आपण महिला व बालविकास अधिकारी म्हणतो. खूप चांगलं पद आहे. MPSC कडनं ही जाहिरात आलेली आहे. एकच एक्झाम आहे, मुलाखत आणि डायरेक्ट सिलेक्शन आहे. 400 मार्कांची एक्झाम, 50 मार्कांची मुलाखत आणि डायरेक्ट सिलेक्शन. सो तुम्ही जर अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका ह्या पदावर जर कार्यरत असाल, तुमच्यासाठी मोठी संधी आहे. थोडक्यात हा व्हिडिओ बघूया आपण. ऍड आलेली आहे, किती पदांसाठी आली आहे आणि एक्झामचा पॅटर्न कसा आहे थोडक्यात समजून घेऊ. त्यांना फॉर्म भरता येईल का? सुरुवातीला मी तुम्हाला उत्तर देऊन टाकतो, फॉर्म भरता येईल. पण मात्र यासाठी तुम्हाला जो अभ्यास करावा लागणार आहे त्यामध्ये खूप सारे कायदे पण असतात. तो कायद्याचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर इग्नाइट अकॅडमीची रेकॉर्डेड बॅच पेपर 1 पेपर 2 ची अवेलेबल आहे. 7,999 प्लस GST प्लस प्लस मला या ठिकाणी पेपर 1 मधले कायदे आणि पेपर 2 पूर्ण कायद्याचाच आहे. फक्त कायद्यांची बॅच हवी असेल तर 4,999 प्लस GST मध्ये पण बॅच अवेलेबल आहे. अतिशय प्रॉपर इथे कायदे तुम्हाला शिकवलेले आहेत, ज्याद्वारे तुम्ही ह्या पेपरला किंवा ह्या पदासाठी निवड 100% होऊ शकते. सो यासाठी बॅच परचेस करू शकता आपण. बॅच परचेस करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड करा आणि हवी ती बॅच परचेस करा. आता तुम्हाला मुख्य मुद्द्याकडे मी घेऊन जातो. बघा, ही जाहिरात आली आहे MPSC कडनं. 125 नंबरची जाहिरात आहे. पद हे पदांची सगळे एकच पद आहे, पण त्यातलं आपल्याला नोन असणारं पद म्हणजे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, ज्यालाच आपण काय म्हणतो, चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर CDPO म्हणतो. खूप चांगलं पद आहे. ही जाहिरात आहे बघा, विभागीय मर्यादित स्पर्धा आहे, म्हणजे तुम्हाला डिपार्टमेंटल एक्झाम आहे. डिपार्टमेंटचेच अधिकारी कर्मचारी इथे फॉर्म भरू शकता, लक्षात घ्या. आता ही जी जाहिरात आहे, या जाहिरात तर आली, फॉर्म सुटलेले आहे, पण एक्झाम कुठे, एक्झामचा दिनांक कधी असेल, परीक्षा केंद्र कोणतं असेल, परीक्षेचं स्वरूप ऑनलाईन की ऑफलाईन आहे हे अजून त्यांनी कळवलेलं नाही. हे कळवणार आहे. हा पण मुद्दा नीट नोट करून ठेवा. फॉर्म सुटलेले आहे. किती जागा आल्या? 258 जागा आहे बघा. क्लास 2च्या 258 जागांसाठीची जाहिरात आहे. विभाग कोणता आहे? महिला व बाल विकास विभागाअंतर्गत ही जाहिरात आहे. आता ही जी जाहिरात याचं हे जे पद आहे, ह्या पदाची वेतन श्रेणी आपण जर बघितली ती S17 म्हणजे जवळपास 47,600 पासून 1,51,100 पर्यंत, म्हणजे जवळपास 65,000 पर्यंत सॅलरी ह्या पदाला आहे. प्लस इतर तुमचे भत्ते पण तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर 258 जे पद आहेत त्या पदांपैकी जवळपास 11 जी पद आहेत बघा, 11 पद हे दिव्यांगांसाठी आहे. मग तुम्ही जर या मुख्य सेविका पदावरती कार्यरत असाल आणि दिव्यांग कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला इथे सुद्धा सेपरेट पद आरक्षित आहे. 3 पदं बघा अंध अल्पदृष्टीसाठी आहे, 3 पदं कर्णबधिरतासाठी आहे, 3 पदं अस्थिव्यंगता किंवा इतर कॅटेगरीसाठी आहे, 2 पदं स्वमग्नतासाठी आणि इतर विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. तो याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे कायमस्वरूपीचं दिव्यांगत्व यापैकी असेल तर या पदासाठी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता. अजून एक महत्वाचं, फॉर्म सुटलेले 24 नोव्हेंबर पासून फॉर्म भरायचे, म्हणजे सोमवारपासून फॉर्म भरायचे, 14 डिसेंबर पर्यंत फॉर्म भरण्याची प्रोसेस चालणार आहे. त्याचबरोबर या पदासाठी पात्रता कुणाची तुमच्या पदाबरोबर इतर सुद्धा विद्यार्थी म्हणजे अधिकारी कर्मचारी फॉर्म भरू शकतात. कोण भरू शकतं? बघा, महिला व बाल विकास विभागातील कर्मचारी फॉर्म भरू शकतात आणि ग्राम विकास विभागातील कर्मचारी फॉर्म भरू शकतात. हेच भरू शकतात, यांची लिस्ट त्यांनी दिलेली आहे. बाकी इतर कोणतेही कर्मचारी इथे अर्ज करू शकत नाही. मग त्यामध्ये महिला व बाल विकास विभागातील संवर्ग कोणकोणते आहे आणि ग्राम विकास विभागातील संवर्ग कोणते कोणते आहे, त्यामध्ये बघा इथे जिल्हा परिवीक्षक अधिकारी किंवा अधीक्षक, शासकीय संस्था निरीक्षक, शासकीय प्रमाणित शाळा व संस्था कनिष्ठ, मुख्य अधिकारी, प्रभारी अधिकारी, कार्यकारी सचिव गट क, परिवीक्षा अधिकारी, उप अधीक्षक, सहाय्यक निरीक्षक, प्रमाणित शाळा गट क, कार्यालयीन अधीक्षक गट क, मुख्य सेविका, मी इथे काय करतो अंडरलाईन करतो, स्टार करतो, मुख्य सेविका ज्याला आपण म्हणतो अंगणवाडी पर्यवेक्षिका, हे सुद्धा या पदासाठी पात्र आहे. तुमच्यासाठी खूप चांगली संधी, नक्की फॉर्म भरा. बाकी तुम्ही बघू शकता, पण तुमच्यासाठी सेपरेट मी व्हिडिओ घेतलेला आहे. तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. आणि हे पद जे आहे ना, हे राजपत्रित पद. बघा हे कोणतं पद आहे तर हे पद राजपत्रित पद आहे. सो नक्कीच याचा तुम्ही फायदा करून घ्या. तुम्हाला चांगली संधी आलेली आहे. बघा राजपत्रित पद आहे, मी पुढे दाखवतो तुम्हाला. मी आता यासाठी बघा यासाठी तुमचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही या पदावर असण्याबरोबरच तुमचा अनुभव सुद्धा इथे काउंट केला जाणार. अनुभवामध्ये काय, तुम्हाला साधारणतः सलग 7 वर्ष विनाखंड तुमचा अनुभव असावा लागेल. मी ज्या ठिकाणी कार्यरत आहे त्या ठिकाणी नियुक्तीच्या दिनांकापासून ते 1 जानेवारी 2026 पर्यंत तुमचं कमीत कमी 7 वर्ष, याच्यापेक्षा जास्त चालेल पण 7 वर्ष तुमचं अनुभव असणं गरजेचं आहे. तो विद्यार्थी
तो अधिकारी, तो कर्मचारी इथे फॉर्म भरू शकतो. हे नीट लक्षात घ्या. जर तुम्ही याच्यात बसत असाल तर तयारी लागा. तुम्हाला खूप चांगली संधी, कारण क्लास 2चं पद आहे. क्लास 2चं पद आहे. राजपत्रित पद आहे. त्यात बघितलेलं बघा. गट ब राजपत्रित पद आहे. म्हणजे तुम्हाला गॅझेटेड आहे. तुम्हाला याचा शिक्का वापरता येतोय. गव्हर्नमेंटचा शिक्का वापरता येणार आहे. सो क्लास 2चं पद आहे. तो यासाठी तुम्ही जर पात्र असाल ना, 18 ते 38 ओपनसाठी आणि 18 ते 43 कॅटेगरीचे उमेदवार फॉर्म भरू शकतात. वयोमर्यादा मी तुम्हाला सांगतोय, 18 ते 38 कॅटेगरी ओपनसाठी आणि 18 ते 43 कॅटेगरीचे उमेदवार फॉर्म भरू शकतात. चांगली संधी आहे आणि या संधीचं सोनं करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला बॅचेस पण अवेलेबल आहे. बॅचेस एकदम प्रॉपर आहे. विथ तुम्हाला पॉईंट टू पॉईंट सिलेबस इथे शिकवला जाणार आहे. बाकी कुठेच जायची गरज नाही. ही बॅच तुम्हाला बघा रेकॉर्डेड स्वरूपातली आहे, पेपर 1 पेपर 2ची. फक्त कायदे पाहिजे असेल तर ही पण बॅच तुम्हाला अवेलेबल आहे. बॅच कुठे मिळणार आहे? इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केलं की बॅचवर जा, बॅच परचेस करा आणि अभ्यासला लागा. याबद्दल अजून काही तुमच्या मनात डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की देतो. आणि काही शंका असेल तर तुम्ही ह्या नंबरला नक्की कॉल करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद.